नमस्कार, मी अनंत कौसाले. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण फ्रिक्शन चॅप्टर मधला 2 सिंपल क्वेश्चन आजच्या लेक्चरमध्ये आपण न्यूमेरिकल किंवा क्वेश्चन्स आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहोत विथ सिंपल लँग्वेज एक्सप्लेनेशन विथ गुड. ओके, तर बघा आपला असा क्वेश्चन विचारलाय की बा ऑन द हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ अ truck mu is equal to 0.6 a block of mass 1 kg is placed if the truck is accelerating at the rate of 5 meter per second square. The frictional force on the block will be. तर बघा फर्स्ट क्वेश्चन मध्ये सर जे आपल्याला बघा फ्रिक्शनल फोर्स सर फाइंड करायची आहे. रिपीट मी काय सर आपल्याला फाइंड करायचं बघा फ्रिक्शनल फोर्स ऑन द ब्लॉक विल बी. आपल्याला फाइंड करायचं आहे. गिवन डाटा सर आपल्याला दिलाय बघा म्यू इज इक्वल टू काय सर आपला म्यू इज इक्वल दिले बघा 0.6 सर आपल्याला दिलेलं आहे. दिले का? ओके सर दिलेलं आहे. नंतर सर आपला मास दिले सर. मास मीन्स वस्तुमान 1 किलोग्राम मीन्स काय त्याची व्हॅल्यू 1 किलोग्राम सर मास दिलेलं आहे. नंतर सर बघा आपल्याला ऍक्सलरेशन सर जी 5 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर दिलेली आहे. काय सर 5 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आपला ऍक्सलरेशन दिलेली आहे. आणि सर आपण जी 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर मानू तर आपला फ्रिक्शनल फोर्स सर फाइंड करायची आहे. सर आपल्याला काय फाइंड करायचं फ्रिक्शनल फोर्स सर फाइंड करायची. म्हणून चलायचं देअर फोर मध्ये. कशामध्ये सर देअर फोर मध्ये लिहायचं बघा F इज इक्वल टू म्यू एम जी. जो फॉर्म्युला ऑफ फ्रिक्शन हा या ना हा सर F इज इक्वल टू म्यू एम जी. Therefore F इज इक्वल टू मधले बघा म्यू सर 0.6 इंटू एम इज इक्वल टू 1 इंटू 10 हा या ना हा सर. Therefore F इज इक्वल टू 6. ओके 0.6 इंटू 10 आंसर इज इक्वल टू F कितना आ गया 6 न्यूटन इज आंसर हा या ना हा सर. बट सर आपल्याला काय करायचं फोर्स फाइंड करायची. Therefore काय सर F इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. तर therefore F इज इक्वल टू m इज 1 तर 1 इंटू सर 5 एक्सेलरेशन आहे. तर उत्तर आलं बघा 5 न्यूटन हा या ना इज द मेन आंसर. बा छापा दिमाग में. सिंपल क्वेश्चन इज अ फ्रिक्शनल फोर्स इज अ pseudo force means false force means चुकीची फोर्स असत्य फोर्स हा या ना हा सर. सर अख्खं जग हे सर काय फॅल्स आहे स्लूडो आहे मीन्स असत्य. फक्त आणि फक्त सत्य काय फिजिक्स आहे आपलं हा या ना हा सर. कारण सगळे सर मोहमाया आहे. फक्त सर आपलं फिजिक्सच आपलं एम पाहिजे ध्येय पाहिजे. कारण सगळं सर मिथ्य जग आहे हा या ना हा सर. ओनली फिजिक्स इज ट्रू इज बाकी वर्ल्ड इज स्लूडो इज अ ट्रू फिजिक्स. ओके सर. तर काय आन्सर आला सर एम इज इक्वल टू F इज इक्वल 5 न्यूटन आंसर. सिंपल क्वेश्चन. ओके छाप बाद दिमाग में आसान क्वेश्चन था. तर बघा आपण स्लूडो सर फोर्स फाइंड केली का नाही का सर केली सर. काय 5 न्यूटन आली. ओके आणि फ्रिक्शनल फोर्स इज अ स्लूडो फोर्स हे. ओके काटेंगे हम. सेकंड नंबर क्वेश्चन आप तर बा सेकंड नंबर क्वेश्चन आपला असा विचारला आहे की त्या क्वेश्चन विचारले बघा आपला अ ब्लॉक ऑफ मास 10 kg इज प्लेस्ड ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस having coefficient of friction mu is equal to 0.5 if horizontal force of 100 newton is acting on it means it then acceleration of the block will be. तर बघा आपल्या क्वेश्चन मध्ये ऍक्सलरेशन फाइंड करायची. ओके सर आपला गिवन डाटा सर काय दिलाय बघा. गिवन डाटा सर आपला दिलेला आहे बघा. गिवन सर मोठा क्वेश्चन आता गिवन डाटा पहिले. ओके गिवन डाटा लिहितो बघा काय लिहितो गिवन डाटा आपला सर आपला फोर्स 100 न्यूटन. फोर्स इज 100 न्यूटन सर
नंतर सर बघा आपला दिलेले बघा म्यू इज इक्वल टू दिले बघा 0.5 न्यूटन. ओके ओके सर 0.5 आपण लिहू शकतो. एम इज इक्वल टू आपल्याला 10 kg. ओके 10 kg आपलं एम दिलेलं आहे. दुसरं आपण मानू बघा 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर मानू. ओके ओके सर जी ओके. नंतर सर बघा आपला दिलेलं आहे बघा काय नाही सर आपल्याला नंतर पण ऍक्सलरेशन आपल्याला फाइंड करायचे. ऍक्सलरेशन ओके तर लिहायचा फॉर्म्युला काय सर ऍक्सलरेशन इज इक्वल टू लिहायचं बघा देअरफॉर ऍक्सलरेशन इज इक्वल टू बघा टोटल काय बघा टोटल फोर्स मायनस कायनेटिक काय सर मायनस कायनेटिक फ्रिक्शन काय सर मायनस कायनेटिक फ्रिक्शन बाय मीन्स भागिले मास हा यांना हा सर देअरफॉर ए इज इक्वल टू एफ माइनस म्यू एम जी बाय एम. अरे कुछ बात समझ में आती है आपको क्या नहीं आती? सिंपल लैंग्वेज में पढ़ा रहे आपको. ओके फिजिक्स पढ़ा रहे भाई साहब, कोई मजाक नहीं चल रहा है यहाँ पे. ओके तर ए इज इक्वल टू ए मीन्स एक्सेलरेशन इज इक्वल टू टोटल फोर्स माइनस काइनेटिक फ्रिक्शन बाय मास. क्या एक्सेलरेशन इज इक्वल टोटल फोर्स. ओके टोटल फोर्स काय दिली 100 न्यूटन दिली. नंतर पुन्हा काय सर कायनेटिक फ्रिक्शन मायनस मास मायनस काय सर मास मीन्स म्यू एम जी. yes or no by mass. therefore a is equal to 100 माइनस म्यू का मतलब क्या है 0.5 इंटू सर जी एम मीन्स काय हुआ हे मास आहे आपलं 10 दिलं सर आपला आणि जी मीन्स 10 बाय एम सर आपला काय दिलंय सर 10 दिलंय. लेट्स एक्सेलरेशन इज इक्वल टू 100 ला 100 माइनस सर जी कहा कैसा आंसर इसका 100. ओके 100 इंटू 0.5 बाय सर जी का 10 इधर लेंगे हम. देयरफॉर एक्सेलरेशन इज इक्वल टू में कितना आंसर 100 माइनस सर जी कितना आ गया 500 बट 0 पॉइंट है ना उतने 50 ओनली 15 बाय काय सर जी 10. एक्सेलरेशन इज इक्वल टू 100 माइनस 50 कितना आंसर 15 बाय 10. आंसर कितने यहाँ पे एक्सेलरेशन इज इक्वल टू 5 मीटर पर सेकंड का स्क्वायर. सिंपल लैंग्वेज में आसान भाषा में समझ लो बात. सिंपल का कुछ बड़ा नहीं है. ओके सिंपल क्वेश्चन है. कैसे आ गया भाई साहब आपको तो सिंपल हे कॅल्क्युलस आहे का काय आहे वेर बघा कर सर आपल्याला. ओके तर गिवन डाटा आपल्याला द्यायला एफ इज इक्वल टू 100 न्यूटन म्यू इज इक्वल टू 0.5 एम इज इक्वल टू 10 अँड जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि आपल्याला फाइंड करायचं एक्सेलरेशन लिहायचं बघा एक्सेलरेशन इज इक्वल टू टोटल फोर्स मायनस टोटल अप्लाइड फोर्स मीन्स टोटल फोर्स मायनस कायनेटिक फ्रिक्शन बाय मास. ए इज इक्वल टू लिहायचं बघा एफ मीन्स टोटल फोर्स मायनस म्यू एम जी मीन्स कायनेटिक फ्रिक्शन बाय एम. व्हॅल्यू ठेवा आंसर येणार काय आलं 5 मीटर पर सेकंड स्क्वेयर का आंसर. बात छापो दिमाग में. सिंपल क्वेश्चन सिंपल लैंग्वेज में फ्रिक्शन चैप्टर क्वेश्चन. किसका चैप्टर है फ्रिक्शन. ओके 11th क्लास का चैप्टर है फ्रिक्शन. हाँ या ना हाँ सर